चला, गुड मॉर्निंग मित्रांनो. आय वेलकम ऑल यू इन आवर class standard 9th, and we are looking for English subject. In our last period we were studying this lesson, and the title of this lesson is The Fall of Troy Part First. हे आपण शिकलो होतो आणि त्याला फिनिश पण केलं होतं. फिनिश केल्यानंतर आता ऑन पेज नंबर 70 वी आर स्टडिंग इंग्लिश वर्कशॉप. आपण इंग्लिश वर्कशॉप आपण पाहणार आहोत. आता इंग्लिश वर्कशॉपला पहिली ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे बघा, मी टिक करतो त्या ठिकाणी नीट बघत चला. हां, फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. अँटोनिम्स म्हणजे काय? अपोजिट वर्ड्स. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचे. आता पहिला शब्द इथे ए दिलेला आहे, बॅरन. बॅरन म्हणजे काय? नापीक. आलं लक्षात? नापीक जमीन असते ना, नापीक. बॅरन म्हणजे नापीक. त्याचाच विरुद्धार्थी शब्द आपला पॅसेजमध्ये आलेला आहे, तो तुम्हाला शोधायचा आहे. बरं, एक तुम्हाला सांगतो मी. आता या बॅरनचा अपोजिट शब्द जो होता तो होता फर्टाईल. बरं का? फर्टाईल हा शब्द पॅसेजमध्ये या लेसनमध्ये आलेला आहे. फर्टाईल म्हणजे सुपीक. तर अशा पद्धतीनं बी शब्द आहे ऑफेंडेड, सी आहे कवार्डली, डी आहे पीस, ई आहे सरेंडर, आणि एफ आहे एक्सपोज, आणि जी आहे डिफेन्सलेस. अशा प्रकारे शब्द आहेत आणि या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द आपल्या टेक्स्टबुकमध्ये, आपल्या या टेक्स्टमध्ये पॅसेजमध्ये आलेला आहे पार्ट फर्स्टमध्ये. सेकंड ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. काय म्हणता येते? करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज. म्हणजे खालील वाक्य तुम्हाला, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग फॅक्ट्स म्हणजे खालील वाक्यांमध्ये तुम्हाला करेक्शन करायचे. हे पॅसेजचे वाक्य आहेत, त्याच्यामध्ये करेक्शन्स करायचे. की एक जर समजा चुकीचे वाक्य दिले असतील तर त्यांना तुम्हाला करेक्ट करायचं आहे. बघा, एक मी तुम्हाला सोडवून दाखवतो. हां, एक वाक्य ए जे आहे, हे ए बघा, नीट लक्ष द्या. काय म्हटलेलं आहे? ट्रॉय ट्रेडेड इन कॅटल अँड ग्रास विथ अदर सिटीज. लक्षात? म्हणजे ट्रॉय या शहरामध्ये कसला व्यापार चालत होता? तर या वाक्यामध्ये काय सांगितलं आपल्याला? कॅटल आणि ग्रास. तर याचा व्यापार सुरू असायचा का ट्रॉय शहरामध्ये? इन द बिगनिंग ऑफ दिस लेसन you will get the exact sentence, correct sentence in the first paragraph. Understood? In part first, the fall of Troy. The fall of Troy या लेसनमध्ये तुम्हाला पहिल्याच पॅरेग्राफमध्ये हे वाक्य, खरं वाक्य काय आहे ते तुम्हाला दिसेल. आणि तुम्ही जर व्यवस्थित वाचलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हा जो कॅटल आणि ग्रास शब्द आलेला आहे याला काढून तुम्हाला तो शब्द कोणता आहे तो लिहायचा आहे आणि वाक्य तुम्हाला करेक्शन करायचं आहे. तर अशा पद्धतीनं एवढी सगळी वाक्य आहेत. आता चला मी तुम्हाला अजून सी वाक्य सोडून दाखवतो. हेलेन एस्कॅप विथ मेनालॉस. हेलेन मेनालॉससोबत पळून गेली होती का? नाही. कोणासोबत गेली पळून? पॅरिससोबत ती पळून गेलेली होती. म्हणजे इथे मेनालॉसच्या जागेवर तुम्हाला काय लिहावं लागेल? पॅरिस. आलं लक्षात? PARIS, पॅरिस. असं करेक्शन करायचे. तर अशा प्रकारे एवढी वाक्य देईल, एफपर्यंत वाक्य दिलेली आहेत, ते तुम्हाला करेक्शन करायचे. आता आपण वी आर गोइंग टू सी ॲक्टिव्हिटी थर्ड. तिसरी ॲक्टिव्हिटी बघा, काय म्हणता येते? स्टेट द काउंटर ॲक्शन्स फॉर द फॉलोइंग ॲक्शन्स. आता इथे वी हॅव टू कॉलम्स. द फर्स्ट कॉलम इज ऑफ ॲक्शन अँड द सेकंड कॉलम इज ऑफ काउंटर ॲक्शन. म्हणजे काय? क्रिया प्रतिक्रिया. म्हणजे एखादी क्रिया केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया साहजिक होते की नाही. आता समजा तुम्ही जर तुम्ही मित्र असतील, दोन मित्र, तुम्ही जर मारामारी करत असाल, हो, वर्गामध्ये मस्ती करत असाल, समजा तुम्ही तुमच्या मित्राला मारलं तर तुमचा मित्र काही लगेच ऐकून घेतं का? तोही तुम्हाला मारायला सुरुवात करतो ना. म्हणजे तुम्ही मारण्याची ॲक्शन केली तर लगेच काउंटर ॲक्शन तो करतो, बरोबर की नाही? तर या ठिकाणी आपल्याला ॲक्शन दिली आहे, हेलेन इलोप्ड विथ पॅरिस. हेलेन पॅरिससोबत पळून गेली. मग काय झालं? हेलेन पॅरिससोबत पळून गेली होती. मग पळून गेली म्हणून काय, तर तिचा हजबंड जो होता मेनेलॉस, त्याने काय सोडून दिलं का? मग त्याने काय ॲक्शन घेतली? त्याने काउंटर ॲक्शन घेतली. त्याने काय केलं? ही डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट ट्रॉय सिटी. त्याने ट्रॉय या शहराविरुद्ध आक्रमणाची घोषणा केली. ही झाली त्याची काउंटर ॲक्शन. तर अशा पद्धतीनं बी सी असे ॲक्शन्स इथे दिलेले आहेत. ईपर्यंत ॲक्शन दिलेल्या आहेत. तर ह्या ॲक्शन तुम्ही वाचायच्या आहेत आणि त्याची काउंटर ॲक्शन काय होते ती काउंटर ॲक्शन तुम्हाला लिहायची आहे.
आता शेवटचं ई जे आहे, द फायटिंग वेंट ऑन डेली, म्हणजे दररोज युद्ध सुरू राहायचं. ही झाली ॲक्शन. मग काउंटर ॲक्शन काय झालं? सगळं शहर बेचिराग झालं ना. काउंटर ॲक्शन बेचिराग झालं म्हणजे ते ग्रीक सोल्जर्स तिथून निघालेत सगळे टेंट वगैरे जाळून आणि एक लाकडी घोडा तिथे बनवून सोडून चालले गेलेत. ही झाली काउंटर ॲक्शन्स नंतरची. झालं. आता पुढे ॲक्टिव्हिटी 4 जी आहे, फ्रॉम आयदर ऑफ अवर 2 इंडियन एपिक्स फाइंड आउट विच बॅटल ऑर वॉर लास्टेड द लॉंगेस्ट. राईट डाऊन अबाउट इट्स कॉज, द एनिमी आर्मीज, इट्स हिरोज, इट्स ड्युरेशन अँड फायनल आउटकम. बघा, आपल्या भारतीय जी महाकाव्य आहेत, वी हॅव फॉर एक्झाम्पल वी हॅव 2 एपिक्स, ग्रेट एपिक्स, द महाभारत अँड द रामायण. फ्रॉम दीज 2 एपिक्स, या 2 आपली जी महाकाव्य आहेत, या महाकाव्यांमध्ये युद्ध झालीत का? झालीत तर कोणाची झाली, किती वर्ष चालली, लक्षात. मग आपल्याला खालील मुद्द्यांवर लिहायचं आहे. त्या युद्ध होण्यामागची कारणं काय होती, शत्रूचं सैन्य कोण कोण होतं, त्या युद्धामध्ये खरे हिरो कोण ठरलेत, लक्षात. आणि ते युद्ध किती काळ चाललं. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याची माहिती लिहायची. मग समजा उदाहरणार्थ महाभारत, ओके, महाभारत हे युद्ध झालं. कॉज म्हणजे कारण, का घडलं ते तुम्हाला लिहायचं आहे. द एनिमी आर्मीज, शत्रू सैन्यात कोण कोण होतं ते तुम्हाला लिहायचं आहे. हिरोज, त्या युद्धामध्ये खरे योद्धा कोण कोण होते ते तुम्हाला लिहायचं आहे. ड्युरेशन, किती कालावधीपर्यंत ते युद्ध चाललं. आणि फायनल आउटकम म्हणजे त्या युद्धाचा परिणाम शेवटी काय झाला ते तुम्हाला लिहायचं आहे. आता आपण लँग्वेज स्टडी हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. ग्रामराच्या दृष्टीनं, व्याकरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आता काय म्हटलं त्यांनी ॲक्टिव्हिटी 5 मध्ये बघा, अंडरलाईन द सब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. अंडरलाईन द सब्जेक्ट. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे, मेनी टाइम्स आय हॅव टोल्ड यू, आय हॅव टॉट यू दॅट द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स ऑलवेज कम्स ॲट द इनिशियल पोझिशन. वाक्याचा कर्ता, सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता. वाक्याचा कर्ता म्हणजे वाक्याचा सब्जेक्ट जो असतो हा नेहमी वाक्याच्या बिगिनिंगला म्हणजे सुरुवातीला येत असतो. आता तुमचं लक्षात आलं असेल, आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. लक्षात, जसे एखादी रेल्वे गाडी असते, रेल्वे गाडीचं सब्जेक्ट कोण, इंजिन. इंजिन हे नेहमी पुढे असतं, म्हणजे कोण, इंजिन. रेल्वेचं काय झालं, सब्जेक्ट झाला, कर्ता झाला, बरोबर. इंजिनच जर काढून टाकलं तर रेल्वेला काय अर्थ आहे का, रेल्वे जागेवर आलेल का, नाही. तर तसं सब्जेक्ट जो असतो हा वाक्याच्या सुरुवातीला असतो आणि सब्जेक्ट शिवाय वाक्य पूर्ण होत नाही, लक्षात. मग आता पहिलं वाक्य दिलंय, पॅरिस हॅड, बघा, पॅरिस हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. पॅरिसने तिला ट्रॉय शहरात आणलं होतं. आता या वाक्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आता सब्जेक्ट जो आहे तो वाक्याच्या नेहमी पुढे असतो. पॅरिस हे झालं सब्जेक्ट. दुसऱ्या वाक्यात द ग्रीक्स, तिसऱ्या वाक्यात द ग्रीक आर्मीज, लक्षात. हे सब्जेक्ट म्हणजे करते आहेत. द ट्रोजन्स, आणि इथे द फायटिंग वेंट ऑन. फायटिंग या ठिकाणी नाऊन म्हणून आलेलं आहे म्हणून हे सब्जेक्ट आहे, वाक्याचा कर्ता आहे, बरोबर. चला पुढे वळूया. आता इथे आपल्याला अतिशय महत्त्वाची एक माहिती दिलेली आहे. काय माहिती दिलेली आहे की हिअर वी सी, नीट बघा, हिअर वी सी दॅट द ING फॉर्म ऑफ द वर्ब फाईट इज यूज्ड ॲज अ सब्जेक्ट इन द फायटिंग वेंट ऑन, बरोबर. इट डज द वर्क ऑफ अ नाउन. वेन द ING फॉर्म ऑफ अ वर्ब इज यूज ॲज अ नाउन इट इज नोन ॲज अ जिरंड, लक्षात. जिरंड ऑर वर्बल नाउन. आता जिरंड म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये कृदंत असं म्हणतात. जिरंड. आता जिरंड जे असतं, जर एखाद्या शब्दाला म्हणजे एखाद्या क्रियापदाला जर समजा ING लावला असेल आणि त्याचं जर वाक्यामध्ये नाऊन म्हणून त्याचा जर उपयोग होत असेल तर त्याला व्याकरणाच्या भाषेत जिरंड असं म्हणतात. हे इथे मी अंडरलाईन केलं ना, जिरंड असं म्हणतात, म्हणजे मराठीमध्ये त्याला कृदंत असं म्हणतात. क्रियापदाला ING लावून त्याला नाऊन म्हणून वापरतात. आता इथे बघा ना, हे वाक्य शेवटचं वाक्य तिथं हे काय दिलेलं आहे, द फायटिंग वेंट ऑन. आता फाईट, टू फाईट म्हणजे काय, मारामारी करणे, युद्ध करणे, लढणे, झगडणे, फाईट. हे झालं क्रियापद, वर्ब आहे. हे वर्ब असून त्याला ING जर लावलं तर त्याचं फायटिंग होतं, आणि त्याला जर नाऊन म्हणून वापरायचं असेल तर मग मात्र त्याला
व्याकरणाच्या भाषेमध्ये त्याला जिरण असं म्हणतात. लक्षात घ्या. आलं लक्षात. तर खालील असे वाक्य दिलेले आहेत, त्या वाक्यातलं तुम्हाला जिरण शोधायचं आहे. आता इथे रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ जिरन्स. इथे वाक्य दिलेले आहेत, जिरणची वाक्य तुम्हाला. आता इथे गार्डनिंग नाऊन म्हणून आलं आहे, जिरण आहे. कुकिंग नाऊनमधून वापरलं आहे. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. आता या ठिकाणी सुद्धा रीडिंग नाऊन म्हणून वापरलेलं आहे. आणि या ठिकाणी आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. आता रीडिंग आणि रायटिंग या अशा पद्धतीनं जिरण आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आपण इथे पार्ट फर्स्ट द फॉल ऑफ ट्रॉय हे हा लेसन जो आहे, हे प्रकरण जे आहे आपण इथे फिनिश केलेलं आहे अलॉंग विथ अवर इंग्लिश वर्कशॉप अँड लँग्वेज स्टडी. आय होप you all might have understood it, and you will complete these activities in your homework notebook. We stop here. Till then, goodbye.